हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं स्वरा फलाने किचन चॅनलमध्ये। आज आपण हॉटेलसारखी चमचमीत आणि चवदार पनीरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात अगदी कमी वेळेत ही भाजी कशी बनते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर ही भाजी एकदम हॉटेलसारखी बनून तयार होते। त्यासाठी लागणारे इथे काही साहित्य आहे ते आपण बघूया। इथे मी 2 ते 3 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळद, 3 चम्मच पनीर मसाला, 1 चम्मच गरम मसाला, 3 चम्मच धनिया पावडर, थोडी कसुरी मेथी आहे, 1 वाटी साय, 1 वाटी दूध, 2 तेजपान घेतलेले आहे, 8 ते 10 काजू, 3 लवंग, 3 काळी मिरी, थोडं दालचिनी आहे आणि 2 विलायची, 3 कांदे, 3 टोमॅटो, थोडं लसण आणि थोडं आलं आहे कट आणि थोडी हिरवी कोथिंबीर आहे। चला तर बस एवढं साहित्य आपल्याला इथे लागणार आहे। कांदे टोमॅटो कट करून घ्यायचे। कढई ठेवते, 2-3 उबळी तेल घ्यायचं। तेल तापलं की त्यामध्ये जिरं टाकायचं। जिऱ्याला फोडणी बसली की खडे मसाले टाकायचे आणि आपल्याला कट केलेले कांदे जे आहे 3 ते टाकून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये हे काजू टाकून घ्यायचे आहे। काजू सुद्धा इथेच तळून घ्यायचे आहे आपल्याला लालसर होईपर्यंत। आता यामध्ये आलं लसण सुद्धा इथेच ॲड करायचं आहे आणि 2 चम्मच इथे लाल तिखट, 1 चम्मच हळद आणि 3 चम्मच इथे धनिया पावडर घेतलेला आहे। टोमॅटो टाकून घ्यायचा, चवीप्रमाणे मीठ आणि या मसाल्याला गाळ होईपर्यंत थोडं शिजू द्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत थोडं झाकण ठेवून द्यायचं आणि कांदा टोमॅटो इथे होऊ द्यायचा आहे आपल्याला। तर बघू शकता इथे कांदा टोमॅटो छान असा गाळसर झालेला आहे। शिजला गेलेला आहे इथं कांदा टोमॅटो। बघू शकता तेल सुद्धा सोडलेलं आहे मसाल्याने। आता हा मसाला आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। बघू शकता तर या मसाल्याची जी चव आहे ना ती अप्रतिम आहे आणि अगदी हॉटेलसारखी टेस्ट येते या मसाल्याने। एवढा बारीक आपल्याला एकदम बारीक आणि मऊसर वाटून घ्यायचा आहे। आणखी परत कढईमध्ये एका पॅनमध्ये मी 4 ते 5 उबळी तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 तेजपान टाकायचे। तेजपान छान असे लालसर झाले की त्यामध्ये आपल्याला वाटलेला हा मसाला जो आहे तो ॲड करायचा आहे। सगळा मसाला इथे मी टाकून घेते। तुम्ही एक वेळ ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि एकदम मंद आचेवरती आता हा मसाला आपल्याला होऊ द्यायचा आहे। एकदम 0 फ्लेमवरती ठेवायचा आहे। झाकण ठेवू देऊया आणि 2 मिनिटं हा मसाला होऊ द्यायचा आहे। बघू शकता तर 2 मिनिटानंतर एकदम मंद आचेवरती या मसाल्याने सगळं तेल जे आहे ते सोडलेलं आहे। आता यामध्ये राहिलेला जो आपले मसाले होते ते सगळे मसाले इथे ॲड करायचे आहे। लाल तिखट, प्रवीण मसाला, मसाले इथे ॲड करून घेतले की आणखी परत मिक्स करायचं आहे। थोडंसं किंचितसं पाणी टाकायचं आणि आणखी परत मिक्स करून घ्यायचं आहे। आणखी या मसाल्याला 2 मिनिटं छान अशी तरी सुटेपर्यंत मसाला होऊ द्यायचा आहे। आणखी 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता जे लाल तिखट वगैरे टाकलेलं होतं तो तर्हेद्वारीवरती आलेला आहे आणि या भाजीची टेस्ट चव एक नंबर आहे। आता जो पनीर मसाला घेतलेला होता तो दुधामध्ये मिक्स केला आणि तो मसाला सुद्धा यामध्ये सोडून घेतलेला आहे। तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा मसाला मिक्स करू शकता दूध जर का खात नसेल तर। आणि इथे 1 वाटी साय घेतलेली आहे, ती साय सुद्धा इथे टाकून घ्यायची। तुम्हाला आवडत नसेल, दूध वगैरे खात नसेल तर दोन्ही तुम्ही स्किप करू शकतात, पाण्यामध्ये मसाला मिक्स करून घेऊ शकतात। आणि व्यवस्थित हे मलाई आणि मसाला जो आहे तो व्यवस्थित मिक्स इथे करून घ्यायचा आहे आणि आणखी परत 2 मिनिटे इथे हा मसाला आपल्याला एकदम मंद आचेवरती
होऊ द्यायचा आहे. यात वापरलेला कांदा टोमॅटो मसाला अगदी हॉटेलसारखी दाटसर आणि छान अशी चव देतो बरं का. चला तर मसाला होतो तोपर्यंत इथे आपण पनीर जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. 1 पावच्या वरती हे पनीर आहे. पनीरचे असे इतपत जाड काप आपल्याला करून घ्यायचे आहे. आणि पनीर सुद्धा मी घरीच बनवलेलं आहे. ही रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. बघू शकतात. तर इथे मी पनीरचे क्यूब अशा प्रकारे कट केलेले आहेत. आता हे पनीर जे आहे ते आपल्याला तव्यावरती फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळू शकतात किंवा तव्यावरती सुद्धा तेल टाकून तुम्ही फ्राय करू शकतात. तेल टाकलेलं आहे. तव्यावरती तेल सगळीकडे पसरून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे पनीरचे काप टाकून घ्यायचे आहे. पनीर भाजीमध्ये मऊ राहण्यासाठी ते जास्त वेळ तळायचं नाही किंवा भाजून घ्यायचं नाही आहे. त्याने काय होतं तर ते जास्त कडक होतात. एकदम असं मऊ राहीपर्यंत थोडासा हलका कलर येईपर्यंतच याला तळून घ्यायचं आहे. त्यावरती आपण थोडं मीठ टाकलेलं आहे आणि थोडं आता लाल तिखट टाकून घेऊया. याने पनीरला छान अशी चव येते. पनीरच्या जे तुकडे आहेत त्याला बघू शकतात. तर हलका हलका असा कलर या पनीरच्या तुकड्यांना येत आहे. तर आपले जे पनीरचे काप आहेत ते आता पनीर इथे फ्राय करून तयार आहे. बघू शकता. तर जास्त काळसर कलरही मी याला येऊ दिलेला नाही आहे. छान असा कलर आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे पनीर फ्राय करून घ्यायचा आहे. आणि आपला जो मसाला ठेवलेला होता आपण कमी फ्लेमवरती तो सुद्धा बघू शकतात. किती छान आणि भन्नाट अशी तर्री आलेली आहे याला. आता हा जो मसाला तयार झालेला आहे यामध्ये आपण पनीरचे काप जे आहेत ते टाकून घ्यायचे आहे. एकदम मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. यामुळे भाजीला खरी चव आणि तर्री दोन्ही सुद्धा इथे भन्नाट येते बरं का. आता यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे आपण. घट्ट पातळ तुम्ही तुमच्या मनाने करू शकतात पाणी. पण ही भाजी सहसा दाटसरच छान लागते. आणि आता इथे मीठ सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि कसुरी मेथी मी तव्यावरती थोडी भाजून घेतलेली होती. त्याने काय होतं तर ती एकदम बारीक होते. आणि कसुरी मेथी इथे टाकून घ्यायची आहे भाजीमध्ये. भाजीमध्ये मीठ आपण अगोदरही वापरलेलं होतं. त्याचा अंदाज घेऊनच इथे मीठ ॲड करायचं आहे. आणि भाजी आपली आता इथे उकळून घ्यायची आहे. आणि भाजी उकळत आली की त्यामध्ये एकदा आणखी परत गॅस कमी करायचा. कमी गॅसवरती सुद्धा 1-2 मिनटं होऊ द्यायची आहे. त्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया. आणि बघू शकतात तर आपली गरमागरम पनीरची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही रोटी, नान, पराठा किंवा जिरा राईस सोबत सुद्धा खाऊ शकता. आहे ना अगदी हॉटेलसारखीच. दिसायला जितकी भन्नाट दिसते ना तितकीच चवीला आहे. पनीरची भाजी आहे, चपाती, जिरा राईस, कांदा, काकडी आणि निंबू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.